नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी अशीची बदल घडवेल। त्र्यंबकेश्वर नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। देश विदेशातून करोडो भाविक येणाऱ्या या महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी तब्बल 22,181 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या निधीत पहिल्या टप्प्यातील 5,140 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील 17,041 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित कामांमध्ये कोणताही अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला। बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह विविध आमदार आणि अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना द्यावा, तसेच नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करून 50% भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले। कुंभमेळ्यात स्वच्छता, दर्जेदार शौचालये, मजबूत मोबाईल नेटवर्क तसेच रेल्वे आणि रस्ते संपर्क व्यवस्था सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे। तसेच कुंभमेळ्याला येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूरला देखील भेट देतात, त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याच्या विकासालाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले। याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ आणि नाशिकमधील गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ व शुद्ध राहावे यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शहरातील सीसीटीव्ही व्यवस्था, ऑप्टिकल फायबर नेटवर्क, पार्किंग व्यवस्था आणि घाटांच्या विकासालाही गती देण्यात येणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 2 ते 4 हजार स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंसेवक म्हणून तयार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। तसेच महिला बचत गटांना कुंभमेळ्यात व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बिझनेस मॉडेल उभारण्याचेही निर्देश देण्यात आले। या बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले। बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र नंदन न्यूज 24, नाशिक। काम चालू आहे त्याच्या जवळपास 1314 कोटीचे रोडचे काम आपले चालू आहे, पुलांचे रोडचे, आणि भरपूर प्रमाणात आपला ते वाहतूक कोंडी लोकांना होत आहे, त्याचे डायव्हर्जन आपण देतोय। दुसरा विषय काय आहे की हे काम चालू करण्यासाठी अगोदर आम्हाला इथे युटिलिटीज टाकायचे आहे। युटिलिटीजचं काम बऱ्यापैकी संपूर्ण आता आलेलं आहे। 15 मार्च पर्यंत सगळी युटिलिटीज आपण आपली टाकली जाणार। या युटिलिटीज मध्ये काय काय आहे? आपल्या युटिलिटी मध्ये एक आहे आपली गॅसची पाईपलाईन, जी आपण आत्ताच करतोय। नंतर आहे इलेक्ट्रिसिटीचे जे केबल्स आहे ते टाकायचे, समजा फ्युचरसाठी पण ते पण आत्ताच करतोय। वॉटर सप्लाय आहे, मल्टीसरनची पाईपलाईन आहे, सिवरेजची, स्ट्रॉंग वॉटर आहे, ऑप्टिकल फायबर आहे। अशा प्रकारचे टोटल 6 युटिलिटी आज आपण ते रोड्समध्ये टाकतोय। कुठली रोड्समध्ये ते सिंहस्थसाठी होत आहे। अशी टोटल 28 रोड्सला 6 युटिलिटी आपण 15 मार्च पर्यंत टाकतोय। त्याच्यात मोठा चॅलेंज काय आहे की युटिलिटीसाठी आम्हाला खोदकाम करावं लागतं। खोदकाम करून ते परत आम्हाला रोड बनवतो। आता जर आम्ही ही युटिलिटीज टाकली नाही, जसं आम्ही MNGL ला सांगून पण आता करून घेतो त्यांच्याकडनं की तुमच्या पुढच्या 15 वर्षाचा 20 वर्षाच्या प्लॅनिंग आहे तुम्ही आत्ताच टाकून घ्या। त्यांनी तसं केलं, पण ते करताय। याचा उपयोग काय होईल की एकदा युटिलिटीज टाकली गेली आणि नंतर याच्यावर रोड जर बनली तर त्यानंतर आपल्याला हे रोड परत कधी खोदण्याची गरज पडणार नाही। मोठा 15-20 वर्ष पुढे हे रोडचं खोदकाम परत होणार नाही। आपली जे कंप्लेंट राहते की खोदकाम करतो परत करत राहतो, आपला खर्च वाया जातो, त्याची काळजी घेऊन GIS मध्ये युटिलिटीज मॅपिंग करून आपण हे काम करतो। आता